नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय गोरे. सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलला स्वागत. आजचा व्हिडिओ असणार आहे येणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022साठी एक्झाममध्ये जनरल नॉलेज या टॉपिक अंतर्गत कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर एकत्रित प्रश्नसंच तयार केलेला आहे आणि कमीत कमी वेळामध्ये आपल्याला एक्झामला जाण्याच्या आधी जी शेवटची रिव्हिजन असते ती करण्यासाठी आजचा व्हिडिओ असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कमीत कमी वेळामध्ये व्हिडिओ करण्याचा मी प्रयत्न केला आहे, जेणेकरून एक्झामच्या आधी तुमचा जास्त वेळ जाणार नाही आणि एक्झामसाठी उपयुक्त आहेत अशा प्रकारचेच प्रश्न मी या प्रश्नसंचामध्ये घेतलेले आहेत. व्हिडिओ लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत पहा. सुरुवात करूया. प्रश्न पहिला, जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? उत्तर आहे नाईल, आफ्रिका खंडामध्ये आहे. भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी किंवा ज्वलंत ज्वालामुखी कुठे आहे? तर बॅरन बेट, अंदमान निकोबार या ठिकाणी आहे बॅरन बेट. ठीक आहे. त्यानंतर महाराष्ट्राला किती लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे? उत्तर आहे 720 किलोमीटर. यानंतर कुचिपुडी हा नृत्यप्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? आंध्र प्रदेश. महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं. महाराष्ट्रात गोदावरी नदीचा उगम कोठे होतो? उत्तर आहे त्र्यंबकेश्वर या ठिकाणी. महाराष्ट्रात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता? अहमदनगर. महाराष्ट्रातील पहिला लोहमार्ग या 2 शहरापासून सुरू झाला होता. कोणते 2 शहर आहेत? पहा, मुंबई, ठाणे 1853मध्ये. यानंतर महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी कोणता? उत्तर आहे शेकरू. अतिशय महत्त्वाचा प्रश्न शालेय पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. यानंतर महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर गोदावरी नदी आहे. त्यानंतर कांगारू हा प्राणी कोणत्या देशामध्ये आढळतो? तर ऑस्ट्रेलिया. आशियातील नोबेल म्हणून कोणता पुरस्कार ओळखला जातो? तर रॅमन मॅगसेसे. यानंतर प्रश्न 13, जल्लीकट्टू हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? उत्तर आहे तामिळनाडू. तर हा सण आता चर्चेमध्ये होता, त्यामुळे महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवायचा. भरतनाट्यम हा नृत्यप्रकार कोणत्या राज्याचा आहे? उत्तर आहे तामिळनाडू. यानंतर कथक्कली हा नृत्यप्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? उत्तर आहे केरळ. तर भरतनाट्यम तामिळनाडू, जल्लीकट्टू आहे तामिळनाडूचा, कथक्कली हा नृत्यप्रकार आहे केरळचा. महाराष्ट्राचे मँचेस्टर कोणते? तर उत्तर आहे इचलकरंजी. राधानगरी धरण कोणत्या नदीवर आहे? तर भोगावती नदीवर आहे, लक्षात ठेवायचं. यानंतर खजुराहो लेणी कोणत्या राज्यामध्ये आहेत? महत्त्वाचे लेणी आहेत मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहेत. महाराष्ट्र राज्याला किती राज्यांच्या सीमा लागून आहेत? उत्तर आहे 6 राज्यांच्या. कळसुबाई शिखराची उंची आत्ताच आपण पाहिलं होतं 1646 मीटर. इंडियन मिलिटरी अकॅडमी कोठे आहे? तर डेहराडून या ठिकाणी आहे. उजनी धरण कोणत्या नदीवर बांधलेलं आहे? उत्तर आहे भीमा नदी. महाराष्ट्राचं लोकनृत्य कोणतं आहे? तर लावणी आहे. त्यानंतर राजस्थानचं लोकनृत्य कोणतं आहे? झुमर किंवा घुमर त्याला म्हणतात. जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? तर उत्तर आहे सहारा, आफ्रिका खंडामध्ये आहे. यानंतर सुवर्ण मंदिर कोठे आहे? तर अमृतसर, पंजाब या ठिकाणी आहे. संयुक्त राष्ट्राचे मुख्यालय कोठे आहे? तर न्यूयॉर्क या ठिकाणी. भारतात सर्वाधिक कॉफीचे उत्पादन कोणत्या राज्यात होतं? तर कर्नाटक राज्यामध्ये. त्यानंतर भारतात सर्वात जास्त ज्वारी उत्पादन कोणत्या राज्यात होतं? महाराष्ट्रामध्ये होतं, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. सर्वाधिक कॉफीचं उत्पादन कोठे होतं? तर कर्नाटकमध्ये. आणि महाराष्ट्रामध्ये ज्वारीचं उत्पादन सर्वाधिक होतं, लक्षात ठेवा. बिहू नृत्य कोणत्या राज्याशी निगडित आहे? तर आसाम या राज्याशी निगडित आहे. डेक्कन क्वीन ही रेल्वे कोणत्या मार्गावर धावते? पुणे मुंबई, लक्षात ठेवा. डेक्कन क्वीन. ठीक आहे. बऱ्याच लोकांनी याच्यातून प्रवास केला असणार आहे. डेक्कन क्वीन ही पुणे मुंबईमध्ये धावते. तर लंडन शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? थेम्स नदी आहे. त्यानंतर पिसाचा कलता मनोरा कोठे आहे? इटली या ठिकाणी. भारतात सर्वात लांब नदी कोणती? गंगा. आल्प्स पर्वतरांगा कोणत्या खंडामध्ये आहेत? तर युरोप खंडामध्ये आहेत. जगातील सर्वात उंच धबधबा कोणता? एंजल फॉल्स. ठीक आहे. भारतामधला सर्वात मोठा कोणता? तर आपण काय म्हणतो? जोग धबधबा किंवा गिरिसप्पा. आणि महाराष्ट्रातील सर्वात उंच धबधबा कोणता? रंधा फॉल. ठीक आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे, जो कळसुबाईच्या जवळ आहे. यानंतर आयफेल टॉवर कोणत्या शहरात आहे? तर पॅरिसमध्ये आहे. यानंतर चीन या देशाचे चलन कोणते आहे? युआन. ठीक आहे. टेट 2017मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. पहा, देश आणि त्यांच्या चलनावर प्रश्न विचारले जात आहेत. तर भारताच्या शेजारचे देश आहेत त्याच्यामध्ये आपण चीनचा या ठिकाणी समावेश केला आहे. चीनचं चलन कोणतं आहे? तर युआन आहे. इथून पुढच्या प्रश्नामध्ये देखील आपण जेव्हा आपण सराव प्रश्नसंच घेणार आहोत, आता तुमच्या 22 तारखेपासून एक्झाम सुरू होत आहेत, तर दररोज आपल्याला काय करायचं आहे? 200 ते 300 प्रश्नांचा आपल्याला सराव करायचा आहे. ठीक आहे. आता अभ्यास खूप झाला, थेरॉटिकल खूप वाचलं, एखादा पॉईंट वाचायला आपल्याला 10 मिनिट लागत असेल, 10 मिनिटामध्ये आपण जवळपास 30-40 प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेतोय. त्याच्यामुळे आपण काय करायचं? आता फक्त जास्तीत जास्त सराव करायचे, प्रश्न जास्तीत जास्त डोळ्याखालून गेले पाहिजे, जेणेकरून 4-5 जरी प्रश्न आपल्याला क्लिक झाले एक्झाममध्ये तरी देखील आपला खूप मोठा फायदा होणार आहे. कारण थेरॉटिकल वाचतो आणि ते काहीच येत नाही. त्याच्यापेक्षा आता शेवटच्या टाईममध्ये फक्त आणि फक्त आपलं लक्ष असलं पाहिजे जास्तीत जास्त प्रश्न सरावावर. त्याच्यामुळे आपण हे प्रश्न पाहतोय.
लक्ष द्यायचं, फक्त पाठ करण्याची काहीच आवश्यकता नाही. फक्त एवढंच असतं की तुमची एक्झाम जवळ आली, तुमच्या डोळ्याखालून हे प्रश्न केले पाहिजेत. महाभारतातील कुरुक्षेत्र कोणत्या राज्यात आहे? हरियाणा. भारतात सर्वात लांब धरण कोणतं आहे? हिराकूड आहे, ओडिसामध्ये आहे. ठीक आहे. भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हणतात? जयपूरला. महात्मा गांधी यांचे समाधीस्थळ कोणते आहे? तर राजघाट आहे. लक्षात ठेवा. भारतातील प्रथम अणुविद्युत प्रकल्प कोठे आहे? तर तारापूर या ठिकाणी आहे. चेरापुंजी हे ठिकाण जास्त पाऊस पडतो या ठिकाणी कोणत्या राज्यामध्ये आहे? मेघालय या राज्यामध्ये आहे. भारताची मानवनिर्मित सरहद्द कोणत्या देशासोबत आहे? लक्षात ठेवा, पाकिस्तान आणि बांगलादेश. मणिपूर राज्याची राजधानी कोणती? इम्फाळ. तर 2017च्या शिक्षक अभियोग्यता चाचणीमध्ये आपल्याला राज्य आणि राजधानी याच्यावर प्रश्न आले होते. त्याच्यामुळे इथून पुढच्या प्रश्न जे सराव प्रश्न असतील त्याच्यामध्ये आपण राज्य, राजधान्या, विविध देश, त्यांचे चलन याच्याविषयीचे प्रश्न घेऊ. ठीक आहे. कदाचित यावेळेस वेगळे प्रश्न येतील, परंतु जे काही प्रश्न येतील ते गेस आपण प्रश्नसंचामध्ये त्याचा अंतर्भाव करणार आहोत. त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपल्या प्रश्नसंचामध्ये असणार आहेत. त्याचा तुम्हाला एक्झाममध्ये नक्कीच फायदा होईल. भारतातील रेशीम उत्पादनाचे अग्रेसर राज्य कोणतं आहे? तर अग्रेसर राज्य कोणतं आहे? कर्नाटक. ठीक आहे. प्रयागराज हे कोणत्या शहराचं नाव आहे? तर अलाहाबाद. आधी अलाहाबाद नाव होतं, आता चेंज होऊन काय झालेलं आहे? प्रयागराज. तर भारतात कोणत्या देशाला देवभूमी असे म्हणतात? तर उत्तराखंडला. ताजमहाल कोणत्या राज्यात आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे, विसरायचा नाही. उत्तर प्रदेशमध्ये आहे. वाराणसी हे तीर्थक्षेत्र कोणत्या राज्यात आहे? उत्तर प्रदेशमध्येच आहे. भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता? जिम कार्बेट. उत्तराखंडमध्ये आहे. लक्षात ठेवा. तर यानंतर जिम कार्बेटबद्दल आणखीन काय माहिती आहे? पहिलं राष्ट्रीय उद्यान होतं ते. ठीक आहे. तर महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे शिखर कोणतं आहे? तर साल्हेर. कळसुबाई 1 नंबरला, 2 नंबरला साल्हेर. चांगदेव जळगाव या तीर्थक्षेत्राजवळ कोणत्या नदीचा संगम झालेला आहे? तर तापी आणि पूर्णा 2 नद्यांचा संगम झाला आहे चांगदेव जळगाव या तीर्थक्षेत्राच्या जवळ. ठीक आहे. यानंतर पुणे हे शहर कोणत्या नद्यांच्या संगमावर वसले आहे? महत्त्वाचा प्रश्न, मुळा आणि मुठा. नांदेड हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे? गोदावरी. पंढरपूर येथे अर्धवर्तुळाकार चंद्रासारखा आकार धारण करणाऱ्या नदीचं नाव काय आहे? तर भीमा. ही नदी या ठिकाणी काय करते? चंद्रासारखा आकार करते पंढरपूर या ठिकाणी. गोदावरी व इंद्रावतीचा, इंद्रावती म्हणलेला इंद्रायणी नाही, गोदावरी व इंद्रावतीचा संगम कोठे होतो? तर सोमनूर या ठिकाणी होतो. जालना शहर कोणत्या नदीकाठी वसलं आहे? कुंडलिका. महाराष्ट्रात कोणत्या मौसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो? नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतो. महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त जिल्हा गडचिरोली. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर कोण आहेत? तर लॉर्ड माउंटबॅटन. आणि असा जर प्रश्न विचारला की स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण आहेत? तर उत्तर काय असणार आहे? सी राजगोपालचारी. लक्षात ठेवा. आझाद हिंद सेनेच्या महिला रेजिमेंटचं नेतृत्व कोणी केलं होतं? लक्ष्मी स्वामीनाथन यांनी केलं होतं. चिपको आंदोलन कशाशी संबंधित आहे? वृक्षतोड. तर पहा, TETच्या एक्झाममध्ये एकदा चिपको आंदोलनाबद्दल प्रश्न येऊन गेलेला आहे. ठीक आहे. सुंदरलाल बहुगुणा यांचं नाव त्याच्याशी संबंधित होतं. यानंतर शेतकऱ्यांचा असूड हे पुस्तक कोणी लिहिलं? महात्मा फुले यांनी लिहिलेलं आहे. कमवा आणि शिका ही संकल्पना कोणाची होती? तर कर्मवीर भाऊराव पाटील यांची होती. महात्मा गांधींचा जन्म कोणत्या राज्यात झाला? गुजरात राज्यात. इंडिया गेट कुठे आहे? दिल्ली या ठिकाणी आहे. इंडोनेशियाची राजधानी कोणती? पहा, आपण एकदाच सगळ्या राज्य आणि राजधान्या वाचू शकत होतो. मी तुम्हाला कदाचित देऊ शकलो असं राज्य आणि राजधानी एका ठिकाणी, चलन आणि देश, तर ते थोडंसं पाठ जायला अवघड होतं. तर महत्त्वाचं जे प्रश्न परत वेगवेगळ्या एक्झाम्समध्ये विचारले त्या ठिकाणचे प्रश्न घेऊन मी तुम्हाला हे प्रोव्हाइड केलेलं आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं, ज्या ठिकाणी राज्य, राजधान्या, चलन वगैरे अशा गोष्टी येतील ते तुम्ही लक्ष देऊन ऐकायचं. ठीक आहे. इंडोनेशियाची राजधानी कोणती आहे? जकार्ता आहे. पाकिस्तानची राजधानी कोणती आहे? इस्लामाबाद. अमरनाथ यात्रा कोणत्या राज्यात होते? तर जम्मू आणि काश्मीर. यानंतर सौदी अरेबियाची राजधानी कोणती आहे? रियाद आहे. लक्षात ठेवा. सौदी अरेबियाची राजधानी कोणती आहे? रियाद आहे. आपण कोणकोणत्या राजधान्या पाहिल्या? इंडोनेशियाची राजधानी जकार्ता, पाकिस्तानची इस्लामाबाद, यानंतर सौदी अरेबियाची कोणती? रियाद. पेरू देशाची राजधानी कोणती आहे? लिमा. पेरू देशाची लिमा. तुर्की देशाची अंकारा. ब्राझील या देशाची राजधानी कोणती आहे? ब्राझिलिया. यानंतर कलिंग प्रदेश कोणत्या राज्याचे ऐतिहासिक नाव आहे? तर ओरिसा जे राज्य आहे त्याचं ऐतिहासिक नाव आहे कलिंग प्रदेश. फक्त तुम्ही आता हे पाठ करायचं नाही, फक्त तुमच्या डोळ्याकडून गेलं पाहिजे. ठीक आहे. कमीत कमी वेळामध्ये व्हिडिओ बनवतोय, तुम्ही व्हिडिओ परत एकदा पाहू शकता, जेणेकरून एक्झामला जाण्याच्या आधी तुम्ही 2दा जरी व्हिडिओ बघितला मग तो तुमचं पाठच होऊन जाईल. ठीक आहे. त्याच्यामुळं पाठ
लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा नाही, पाठ करून जायचं आहे असं ठरवून जायचं नाही आपण, ठीक आहे. फक्त आपल्या डोळ्याकडून गेलं पाहिजे, बरोबर आपल्या मेमरीमध्ये ते असतं आणि एक्झाममध्ये आठवतं, फक्त डोकं शांत ठेवायचं. महाराष्ट्रात गोदावरी नदीचे उगमस्थान कोठे आहे? त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आहे, ठीक आहे मित्रांनो. तर तुमची आता टेटची एक्झाम थोडीशी जवळ आलेली आहे. तुम्हाला वाटत असेल आता काय वाचू आणि काय नाही. यूट्यूबवर वेगवेगळे चॅनल आहेत ते तुम्ही पाहताय, प्रत्येकजण काही ना काहीतरी नवीन रोज दाखवतो आहे आणि एक्झामला येईल का नाहीची आपल्याला खात्री वाटत नाही. त्याच्यामुळे काय करायचं आहे, होईल तेवढं शक्यतो कमीत कमी व्हिडिओज बघायचे आणि पुस्तकं देखील आहेत. आता किती वाचू आणि किती नाही, कारण एक्झाम आपली आता अगदी जवळ आलेली आहेत. कदाचित तुम्ही जेव्हा व्हिडिओ पाहत असाल दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी तुमचा पेपर असणार आहे. तर एक्झामला जाण्याच्या आधी आपण जे काय पाहतोय, ठीक आहे, कमीत कमी त्याच्यावर लक्ष ठेवायचं. 2-3 तास व्हिडिओज बघायचे, शांतपणे एक्झामला जायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक्झाममध्ये आपलं डोकं शांत असलं पाहिजे. त्या सरांनी काय शिकवलं होतं, या सरांचा मी पेड कोर्स घेतला होता, त्यांनी मला नोट्स दिल्या, त्या वाचल्या, 5 वर्षापासून अभ्यास करतोय, असल्या गोष्टी एक्झाममध्ये आठवायच्या नाहीत, ठीक आहे. डोकं शांत ठेवून जायचं. तुम्ही सर्वांनी एकेकाळी खूप अभ्यास केलेला आहे, 3 ते 4 वर्ष 5 वर्ष अभ्यास केलेला आहे, गॅप पडला त्याच्यामुळे तुम्हाला आता वाटते की आपण स्पर्धेच्या बाहेर आहोत. असं काहीच नाही, डोक्यामध्ये तुम्ही काहीच घ्यायचं नाही. तुमच्या मेमरीमध्ये त्या गोष्टी असतात. टेटच्या एक्झाममध्ये असे प्रश्न येतील जे तुम्हाला 10 वर्षापूर्वी तुम्ही वाचलेले असतील आणि ते तुम्हाला आता आठवणार आहेत. असे देखील प्रश्न तुम्हाला सुटतील, फक्त तुमचं माइंड शांत पाहिजे. त्याच्यामुळे ही गोष्ट तुम्हाला एक बोलाविषयी वाटली त्यामुळे मी बोललो, ठीक आहे. तेवढी गोष्ट फक्त करा आणि कमीत कमी जे तुम्ही वाचताय ना ते थोडंसं क्वालिटीचं ठेवा, किंवा काहीही वाचत जातो. जनरल नॉलेज किती वाचायला पाहिजे, तर मी आज पहिल्यांदाच प्रश्नसंच घेतलेला जनरल नॉलेजचा, परंतु तरीही असा प्रयत्न केला की जे काही क्वालिटीचं आहे, जे एक्झाममध्ये दुसऱ्या एक्झाममध्ये आलेलं आहे, TETमध्ये आलं आहे, CTETमध्ये आले, बाकीच्या एक्झाम्समध्ये आले आणि मला महत्त्वाचं वाटतं की हे एक्झाममध्ये येईल किंवा 17च्या पेपरमध्ये आले होते, त्या अनुषंगाने दुसरे टॉपिक्स 23च्या पेपरला येतील असे मी प्रश्न घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, ठीक आहे. तुमचा टाईमपास करावं, कितीही वेळ तुम्हाला वाचून दाखवत जावं हा याचा उद्देश नाही. तुम्ही आधी मानसशास्त्राचे व्हिडिओ बघितले असतील, बाकीचे व्हिडिओ बघितले असतील, आपण जवळपास तुमच्या फायद्याचे जेवढे काही व्हिडिओ आहेत ते घेतलेले आहेत. फक्त एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करावी वाटली की एक्झाममध्ये तुम्ही प्रेशरमध्ये जाऊ नका, ठीक आहे. जेवढं होतं आहे तेवढं करा आणि एक्झामच्या आधी काय करायचं आहे, फक्त प्रश्न सराव जेवढे आहेत ना प्रश्नसंच बघायचे जास्तीत जास्त, डोळ्याखालून गेले पाहिजे, पाठ करण्याचा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा नाही, ठीक आहे. तर चला सुरुवात करूया. महाराष्ट्रात गोदावरी नदीचे उगमस्थान कुठे आहे? तर त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आहे. नंतर महाराष्ट्रात प्रशासकीय विभाग किती आहेत? तर 6 आहेत. महाराष्ट्रात आरोग्य विद्यापीठ कुठे आहे? नाशिक या ठिकाणी. पैठण येथील जायकवाडी जलाशयाचं नाव काय? तर नाथसागर हे नाव आहे. कृष्णा कोयना यांचा संगम कुठे होतो? तर त्याला काय म्हणतात? प्रीतिसंगम असं म्हणतात. आणि संगम कुठे होतो? तर कराड या ठिकाणी होतो. यानंतर मिहान हा औद्योगिक प्रकल्प कुठे आहे? तर नागपूर या ठिकाणी मिहान हा औद्योगिक प्रकल्प आहे. गंगाटोक हे कोणत्या राज्याची राजधानी आहे? सिक्कीम या राज्याची राजधानी आहे. भात संशोधन केंद्र कुठे आहे? कर्जत या ठिकाणी भात संशोधन केंद्र आहे. यानंतर कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे? नागपूर या ठिकाणी आहे. महाराष्ट्र राज्याची सर्वात लांब सीमा कोणत्या राज्यासोबत आहे? महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेला वरच्या बाजूला जे राज्य आहे ते कोणतं आहे? तर मध्य प्रदेश आहे. आणि सर्वात लांब सीमा त्या राज्यासोबत महाराष्ट्र राज्याची जोडलेली आहे. यानंतर जनगण मन हे राष्ट्रगीत कोणी लिहिले? तर रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलं होतं. जिम कार्बेट अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? उत्तराखंडमध्ये आहे. तोरणमाळ पठार कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तोरणमाळ नंदुरबारमध्ये. महाराष्ट्रात पोस्टकार्ड छापण्याचा कारखाना कोठे आहे? तर नाशिक या ठिकाणी कारखाना आहे. बोर व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? विसरायचं नाही, लक्षात ठेवा. ताडोबा जो आहे तो चंद्रपूरमध्ये आहे, ठीक आहे. आणि बोर व्याघ्र प्रकल्प वर्धा जिल्ह्यामध्ये आहे. पाचगणी हे शहर वसवण्यात कोणाचे योगदान होते? तर जॉन चेसन यांचं ते योगदान होतं पाचगणी शहर वसवण्यामध्ये. सुवर्णदुर्ग किल्ला कुठल्या तालुक्यात आहे? दापोली तालुक्यात आहे. जिल्हा आहे रत्नागिरी. महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्तू उद्योग कोणत्या ठिकाणी आहे? हातमागासाठी प्रसिद्ध असणारं शहर कोणतं आहे? इचलकरंजी. त्याला काय म्हणतात? महाराष्ट्राचं मँचेस्टर असं देखील त्याला म्हणतात. यानंतर नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? गोंदिया या ठिकाणी आहे. नाव विसरतात त्यामुळे हे 2 नावं घेतलेली आहेत मी, नवेगाव आणि नागझिरा. नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? गोंदिया या ठिकाणी. नागझिरा कोठे आहे? गोंदिया या ठिकाणी. यानंतर महाराष्ट्रात 1 मे 1960 रोजी किती जिल्हे होते? तर 26 जिल्हे होते. यानंतर साखरेचे कोठार कोणत्या देशाला म्हणतात? साखरेचे कोठार क्युबा या देशाला म्हणतात. महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना प्रवरानगर या ठिकाणी होता. भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचं राज्य कोणतं आहे? तर सिक्कीम हे राज्य आहे. महत्त्वाचे प्रश्न घेतो विद्यार्थी मित्रांनो, अजिबात बोर होऊ नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, एक्झाममध्ये खूप कामाला येणार आहे.
भारताच्या दक्षिणेला कोणता महासागर आहे? तर हिंदी महासागर आहे. महाराष्ट्रातील कोणत्या प्रादेशिक विभागात जास्त पाऊस पडतो? तर कोकणामध्ये जास्त पाऊस पडतो, सर्वात जास्त. ठीक आहे. यानंतर श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? तर झेलम या नदीकाठी वसले आहे. भारतातील अतिप्राचीन पर्वतरांग कोणती आहे? तर अरवली ही अतिप्राचीन पर्वतरांग आहे. यानंतर मुस्लिम धर्मियांचे पवित्र ठिकाण मक्का महत्त्वाचं ठिकाण आहे. हे कोणत्या देशामध्ये आहे? सौदी अरेबिया या देशामध्ये आहे. यानंतर महाराष्ट्रातील सर्वात नवीन जिल्हा कोणता? पालघर जिल्हा आहे. 1 ऑगस्ट 2014 रोजी त्याची स्थापना झाली होती. ठाणेमधून वेगळा झाला होता पालघर. यानंतर महाराष्ट्र एक्सप्रेस महत्त्वाचे आहे. एक्सप्रेस बघा महाराष्ट्राच्या दृष्टीनं कोठून कोठे धावते? कोल्हापूर ते गोंदिया धावते. ठीक आहे. महाराष्ट्र एक्सप्रेस कोल्हापूर ते गोंदिया. मग अशी आपण डेक्कन क्वीन पाहिली बघा. रेल्वेचं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं. डेक्कन क्वीन कुठून कुठपर्यंत धावते? पुणे मुंबई धावते. मग अशी झाला होता आपला एक प्रश्न. ठीक आहे. आणि आता जो प्रश्न आहे त्या प्रश्नामध्ये काय की महाराष्ट्र एक्सप्रेस आहे ती कुठून कुठे धावते? कोल्हापूर आणि गोंदिया. हे कम्पॅरेटिव्हली लक्षात ठेवायचे असे प्रश्न. चित्रकूट धबधबा कोणत्या नदीवर आहे? इंद्रावती नदीवर आहे. महत्त्वाचा धबधबा. धबधब्याचं नाव पण थोडंसं इंटरेस्टिंग आहे. चित्रकूट इंद्रावती नदीवर आहे. यानंतर भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट कोणत्या दिवशी सोडण्यात आला? तर हा प्रश्न आपण मागचा जो प्रश्नसंच होता मी तुम्हाला 5वी ते 10वीच्या नोट्स दिल्या होत्या त्याच्यामध्ये देखील हा होता की पहिला उपग्रह कोणता? आर्यभट्ट. आणि ती तारीख लक्षात ठेवा म्हणून मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये पण सांगितलं होतं. परत एकदा तोच प्रश्न घेतला मी कारण खूप महत्त्वाचा आहे. भारताचा पहिला उपग्रह कोणता आहे? आर्यभट्ट. कोणत्या दिवशी सोडण्यात आला? 19 एप्रिल 1975. तारीख महत्त्वाची आहे. चांदीच्या दागिन्यासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणतं? हुपरी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात धावणारी सर्वात लांब पल्ल्याची रेल्वे आत्ताच पाहिलं आपण, लक्षात ठेवा म्हणलं होतं महाराष्ट्र एक्सप्रेस कोठून कोठपर्यंत धावते? आत्ताच आपण या ठिकाणी पाहिलं कोल्हापूर ते गोंदिया या ठिकाणापर्यंत महाराष्ट्र एक्सप्रेस धावते. तर महाराष्ट्रात धावणारी सर्वात लांब पल्ल्याची रेल्वे कोणती आहे? महाराष्ट्र एक्सप्रेस. यानंतर प्रश्न क्रमांक 112 पाहू. खडकवासला धरण कोणत्या नदीवर आहे? लक्षात ठेवायचं. जे लोक पुण्यात राहतात त्यांचा देखील प्रश्न चुकतो. मुळा की मुठा असं कन्फ्युजन होतं. तर खडकवासला धरण कोणत्या नदीवर आहे? मुठा या नदीवर आहे. यानंतर मधुमक्षी पालन हा लघु उद्योगासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणतं? महाबळेश्वर आहे. ठीक आहे. मधमाशा ज्या असतात त्या ठिकाणी पालन केलं जातं. यानंतर महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे? आर्वी या ठिकाणी आहे. यानंतर भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र कोठे आहे? ट्रॉम्बे या ठिकाणी आहे. सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता? तर निळा देवमासा जो आहे तो सर्वात मोठा सस्तन प्राणी आहे. यानंतर हिराकूड हे धरण कोणत्या नदीवर आहे? महानदीवर आहे हिराकूड हे धरण. लक्षात ठेवायचं महानदीवर आहे हिराकूड हे धरण. बल्गेरिया देशाची राजधानी. परत एकदा राजधानी महत्त्वाचे देश आहेत तेच सांगतोय मी, लक्षात ठेवायचं. बल्गेरिया देशाची सोफिया ही राजधानी आहे. सौदी अरेबिया या देशाचे चलन कोणते आहे? रियाल हे सौदी अरेबियाचं चलन आहे. इटली या देशाची राजधानी सर्वांच्या लक्षात राहील रोम ही राजधानी आहे. यानंतर सोमालिया या देशाची राजधानी कोणती? तर मोगादिशू. सोमालिया या देशाची राजधानी कोणती? मोगादिशू ही आहे. भारताच्या भूसीमा किती देशांना लागून आहे? तर 7 देशांना भूसीमा लागून आहे. यानंतर हैदराबाद हे शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे? तर मुशी या नदीवर हैदराबाद हे शहर वसलेलं आहे. सतलज नदीवर प्रसिद्ध प्रकल्प कोणता आहे? खूप प्रसिद्ध प्रकल्प आहे ज्याचं नाव आहे भाखरा नानगल. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणता आहे? जोग किंवा गिरसप्पा. मगाशी सांगितलं होतं कर्नाटकमध्ये आहे जोग किंवा गिरसप्पा त्याला आपण म्हणतो. भारतातील सर्वात मोठा धबधबा. यानंतर जगातील सर्वात मोठा धबधबा कोणता? तर एंजल फॉल आहे. मगाशी एक प्रश्न आला होता. ठीक आहे. यानंतर भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यामध्ये आहे? तर कर्नाटकमध्ये आहे. आत्ताच प्रश्न पाहिला. मैकल पर्वतरांगा कोणत्या राज्यात आहे? छत्तीसगडमध्ये आहेत. कांचनगंगा हे उच्च शिखर कोणत्या राज्यात आहे? सिक्कीम. कांचनगंगा सिक्कीम. खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. कांचनगंगा सिक्कीम या ठिकाणी आहे. दाल सरोवर कोणत्या राज्यात आहे? जम्मू आणि काश्मीर. दाल सरोवर खूप प्रसिद्ध आहे. MPSCच्या एक्झाममध्ये यादी विचारून घेतलेलं आहे. ठीक आहे. भामरागड, सुरजागड या टेकड्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर गडचिरोलीमध्ये आहेत. कोणत्या राज्याला साखरेचे भांडार म्हणतात? उत्तर प्रदेशला. आणि जगामध्ये क्युबाचं नाव आपण मगाशी वाचलेलं आहे. यानंतर कोणते अक्षवृत्त पृथ्वीला 2 समान भागात विभागते? तर विषुववृत्त जे आहे ते पृथ्वीला 2 समान भागामध्ये विभागतं.
गरबा लोककला नृत्य कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? तर गुजरातचं आहे. यानंतर भारतातील पहिली अणुभट्टी कोणत्या नावाने ओळखली जाते? अप्सरा या नावाने ओळखली जाते. भारतातील सर्वात जुना तेल शुद्धीकरण कारखाना कोठे आहे? दिग्बोई या ठिकाणी आहे. पहा, 2 प्रश्न लक्षात ठेवा, 135 136. भारतातील सर्वात जुना तेल शुद्धीकरण कारखाना कोठे आहे? तर दिग्बोई या ठिकाणी आहे. आणि भारतातील सर्वात मोठा तेल शुद्धीकरण कारखाना कोणत्या ठिकाणी आहे? उत्तर आहे जामनगर. सर्वात मोठा जामनगर, सर्वात जुना दिग्बोई या ठिकाणी तेल शुद्धीकरण कारखाना. पोंगल हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तामिळनाडूमध्ये. यानंतर भारताचे 29वे राज्य कोणते? तर तेलंगणा हे राज्य होतं. आंबोली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे. भारतातील प्रमाणवेळ जे आहे ती ग्रीनविच प्रमाणवेळेच्या किती तास पुढे आहे? तर 5 तास 30 मिनिटे. भूगोलच्या पुस्तकामध्ये आपण वाचलेलं असणार आहे. शालेय अभ्यासक्रमामध्ये याचा अंतर्भाव आहे, महत्त्वाचा आहे, जशास तसं विचारलं जाईल एक्झाममध्ये. भारतीय प्रमाणवेळ जी आहे ती ग्रीनविच प्रमाणवेळेच्या किती तास पुढे आहे? 5 तास 30 मिनिट. भारतातील कोणत्या राज्यात जास्त रबराचे उत्पादन होतं? तर केरळमध्ये होतं. त्यानंतर भारतातील लोकसंख्येच्या मानाने सर्वात मोठं राज्य कोणतं आहे? तर उत्तर प्रदेश. लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर अशी ऐतिहासिक ठिकाण आहे, त्याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. कुरुक्षेत्र, पानिपत कोणत्या राज्यामध्ये आहे? पानिपत कोणत्या राज्यामध्ये आहे? तर हरियाणा या राज्यामध्ये आहे. मधुबनीची चित्रकलेचा प्रकार आहे तो कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे? तर बिहार या राज्यामधला तो प्रकार आहे. यानंतर महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्प कोणता? तर जायकवाडी हा आहे. यानंतर चिखलदरा हे पर्यटन स्थळ कोठे आहे? तर अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. सूर्यमालेत आकारमानाने सर्वात मोठा ग्रह कोणता? गुरु. आणि सर्वात लहान ग्रह कोणता? बुध आहे. जगातील सर्वात मोठा खंड कोणता? तर तो आहे आशिया. हिऱ्याच्या खाणी कोणत्या खंडात विपुल प्रमाणात सापडतात? उत्तर आहे आफ्रिका. त्यानंतर रिश्टर स्केल हे कशाची तीव्रता मोजण्यासाठी एकक आहे? तर भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी असतं. ठीक आहे, जे यंत्र वापरतात त्याला काय म्हणतात? सिस्मोग्राफ असं म्हणतात भूकंपासाठी. ठीक आहे. आणि रिश्टर काय आहे? त्याचं एकक आहे. 7 बेटांचं शहर असं कोणत्या शहराला म्हणतात? तर मुंबईला म्हणतात. मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? उत्तराखंडमध्ये आहे. लक्षात ठेवा, उत्तराखंडमध्ये मसुरी आहे. चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे? मग अशी एक सरोवर होतं बघा, त्या ठिकाणी आपण दाल सरोवर होतं ते जम्मू काश्मीरमध्ये, आणि चिल्का सरोवर ओरिसामध्ये आहे. असं कम्पॅरेटिव्हली तुम्ही एक्झामसाठी लक्षात ठेवा. 2-2 नावं जरी लक्षात ठेवले तरीसुद्धा हेच असे प्रश्न आहेत की परत परत एक्झामला येतात. बरेच प्रश्न MPSCच्या एक्झाममध्ये विचारले जातात, 2, 3, 4 वर्षांनी परत रिपीट होतात, परंतु तेच आपल्याला कन्फ्यूज करतात, ते विसरले जातात प्रश्न. त्याच्यामुळं जे दुसऱ्या एक्झाममध्ये प्रश्न आलेत ते आपण पुढच्या एक्झामच्या तयारीसाठी कधीही आधी वाचणं आवश्यक आहे. तर हा जो प्रश्न आहे दाल सरोवर म्हणा, चिल्का सरोवर, तर हे प्रश्न एक्झाममध्ये आधी येऊन गेलेले आहेत MPSCच्या एक्झाममध्ये, आणि बाकीच्या देखील सरळ सेवामध्ये विचारलेले आहेत. ठीक आहे, तुम्ही पेपर देखील पाहू शकता, कंबाईनमध्ये सुद्धा हा प्रश्न आला होता. यानंतर चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर ओडिसा या राज्यामध्ये आहे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? तर आसाममध्ये आहे. दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? पश्चिम बंगालमध्ये आहे. त्यानंतर जैतापूर अणुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर रत्नागिरीमध्ये आहे. यानंतर नीळक्रांती कशाशी संबंधित आहे? मत्स्योत्पादनासाठी केरळ राज्याचं पारंपरिक नृत्य कोणतं आहे? तर मोहिनी अट्टम. ठीक आहे, मोहिनी अट्टम जे आहे ते केरळ राज्याचं पारंपरिक नृत्य आहे. अमेरिकेच्या चलनाचं नाव काय? डॉलर. लक्षात ठेवा. कुकची सामुद्रधुनी कोणत्या खंडामध्ये आहे? तर ऑस्ट्रेलिया या खंडामध्ये आहे कुकची सामुद्रधुनी. सार्क या दक्षिण आशियातील प्रादेशिक सहकार्याची संघटना जी आहे त्याचं मुख्यालय कोणतं आहे? तर काठमांडू. सार्कचं मुख्यालय विचारले, सार्क काठमांडू. भारत व म्यानमार यांच्यातील सीमा किती लांबीची आहे? 1643. लक्षात ठेवा. या ठिकाणी एक गोष्ट सांगतो, आता भारत आणि म्यानमार यांची सीमा तुम्हाला पाठ होऊन जाईल. ठीक आहे, कळसुबाई शिखराची आपल्या उंची किती आहे? 1646. ही देखील पाठ करायची, एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. आणि भारत आणि म्यानमार यांची सीमा किती आहे? 1643. ठीक आहे, हे 1646 मीटर आहे आणि हे किलोमीटर आहे फक्त. असे नंबर्स जेव्हा दिसतात ना तेव्हा ते पाठच करून टाकायचं. ठीक आहे, 1643 किलोमीटर भारत आणि म्यानमार यांची सीमा आहे. आणि कळसुबाईची उंची किती आहे? 1646 मीटर. त्यानंतर भारतातील सर्वात मोठ्या खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणतं आहे? चिल्का सरोवर आहे. परत प्रश्न येतो याचा, लक्षात ठेवा. भारतातील एकमेव जिवंत किंवा ज्वलंत ज्वालामुखी कोठे आहे? मग अशा आपण पाहिलं होतं, कोणतं आहे? तर बॅरन आहे. आणि तो कोठे आहे? अंदमान निकोबार बेटाजवळ आहे. यानंतर जगातील सर्वोच्च पर्वतरांग कोणती? तर काराकोरम.
त्यानंतर माडिया गोंड महत्त्वाचं आहे. ही आदिवासी जमाती कोणकोणत्या जिल्ह्यात आढळून येते? माडिया गोंड गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यामध्ये माडिया गोंड ही आदिवासी जमाती आढळून येते. यक्षगान खूप महत्त्वाचा आहे. हा लोकनृत्य प्रकार कोणत्या राज्यातील आहे? कर्नाटकमधील आहे. मीनाक्षी मंदिर कोणत्या शहरामध्ये आहे? मदुराई या शहरामध्ये आहे. खूप ऐतिहासिक शहर आहे. सकाळचा तारा असे कोणास म्हणतात? तर शुक्र ताऱ्याला म्हणतात. चहा उत्पादनामध्ये कोणता देश प्रथम आहे? तर चीन. कोणत्या बंदरास काय म्हणतात? अरबी समुद्राची राणी कोची या बंदरास म्हणतात. नंतर पेंगोंग लेक कोठे आहे? तर लडाख या ठिकाणी आहे. पेंगोंग लेक कोठे आहे? तर लडाख या ठिकाणी आहे. ठीक आहे. थोडं या ठिकाणी काही ठिकाणी स्पेलिंग मिस्टेक किंवा टाईप करताना मिस्टेक झाले आहेत, त्याच्यामुळे वाचण्यामध्ये चूक होते. त्या गोष्टी इग्नोर करा. आपलं लक्ष अभ्यासाकडे असू द्या. ठीक आहे. पांढरी लुचाई हे कोणत्या पिकाचं प्रसिद्ध जात आहे? तर तांदूळ या पिकाची प्रसिद्ध जात आहे. एक्झाम येते त्याच्यामुळं कमीत कमी वेळामध्ये आज एका दिवसामध्ये मी 2 PDF तयार केलेले आहेत. त्याच्यामुळे शक्यतो कुठली माहिती चुकलेली नाही, परंतु काही ठिकाणी थोडंसं टाईप करताना मिस्टेक झालेली आहे. ठीक आहे. एक प्रश्न क्रमांक 175 पाहूया. हुजूर साहेब गुरुद्वारा कोणत्या शहरामध्ये आहे? तर नांदेड या शहरामध्ये आहे. यानंतर जंजिरा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगडमध्ये आहे. गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिलं? महात्मा फुले यांनी. गीतांजली हे काव्यसंग्रह कोणाचा आहे? रवींद्रनाथ टागोर यांचा आहे. आधुनिक भारताचे जनक कोणास म्हणतात? राजाराम मोहन रॉय. संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? यशवंतराव चव्हाण होते. जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे? तर वॉशिंग्टन या ठिकाणी आहे. नाबार्डचं मुख्यालय कोठे आहे? तर मुंबई या ठिकाणी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत जे एक्झाममध्ये येण्याची शक्यता आहे. इथून पुढे देखील तुमची एक्झाम संपूपर्यंत म्हणजे 3 तारखेपर्यंत दररोज मी 200 प्रश्नांचा एक प्रश्नसंच या ठिकाणी अपलोड करणार आहे. 1 ते 2 प्रश्नसंच. ठीक आहे. कारण शाळा करून त्याच्यानंतर मी व्हिडिओ बनवतो, त्याला 4 ते 5 तासांचा टाईम लागतो. तर शक्यतो मी रेग्युलर राहण्याचा प्रयत्न करेल. जास्तीत जास्त प्रश्न घेऊन तुमच्यापर्यंत येईल की तुमच्या एक्झाममध्ये तुम्हाला त्याची हेल्प झाली पाहिजे. कारण आपण जो गेस्ट प्रश्नसंच घेतोय मानसशास्त्र विषयाचा, बाकीच्या विषयांचा, आज ICTचा देखील व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. तर ICTच्या व्हिडिओमध्ये फक्त तेवढा एक व्हिडिओ बघायचा आणि एक्झामला जायचं आहे तुम्ही. बाकी कुठलाही व्हिडिओ, कुठलंही बुक वाचायचं नाही. वेळ कमी आहे. त्याच्यामुळं तुमच्या वेळेची काळजी घेण्यासाठी मी कमीत कमी वेळामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न किंवा जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर दररोज आपण असं व्हिडिओच्या स्वरूपामध्ये भेटणार आहोत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला माहिती आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे. कमेंट्स करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा की जेणेकरून त्यांना देखील व्हिडिओचा फायदा होईल. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.